योगेश भाऊंची डेअरिंग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. शिरोली ते मांजरेवाडी दारूवाला पूल ह्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि पाणी थोडंसं कमी झालेलं आहे म्हणून मी चाललो आहे. सकाळी खूप पाणी होतं, जाऊ नव्हतो शकत. आता आपण बिंदासमध्ये जाऊ शकतो. मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्यासाठी रिस्क घेतोय. टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास रिस्क घ्यायची, बिंदास पाण्यात जायचं, काही होत नाही. याच्या फक्त गाडी घालायची नाही, कारण वाहून गेलं तर मी वाहून जाईन, पण गाडी वाहून गेली तर वाहून जाईल. मी ना पुराच्या पाण्यात राजगुरुनगरला 2019च्या पुरात गेलो बरं का. त्यावेळेस मी खूप व्हायरल झालो. तुमच्यासाठी मी काही पण करू शकतो, फक्त सबस्क्राईब करा. ह्या पाण्याचा वेग इतका कमी आहे की एखादी ग्रामीण भागातली महिलासुद्धा पलीकडे जाऊ शकते. बांगडे घातलेली महिला जाऊ शकते. खूप कमी स्पीड आहे. असा वाटतं आपल्याला वेग आहे, पण एवढा नाही. जर तास कमान धरणातून पाणी सोडलं, अचानक पाणी वाढलं गुडघ्यापेक्षा जास्त, तर मोबाईल जाण्याचा धोका आहे. मी वाहून गेलो तर मी कुठं पण निघतो. वडगाव पाटोळेचं महादेवाच्या मंदिरापासून केदारेश्वरचा जो बंदर आहे, तिथं जो पायऱ्या आहे, तिथपर्यंत मी पुराच्या पाण्यात पोहोचलो होतो 2 दिवसापूर्वी. पाण्याचा स्पीड कमी होता म्हणून. चला चला, अवकाश. सकाळी ह्या पुलावर कमरे एवढं पाणी होतं. योगेश भाऊची सुद्धा डेअरिंग आहे बघा. योगेश भाऊ सुद्धा डेअरिंग करीत आहे. कशा प्रकारे पाण्याला घाबरत का होईना पार करत आहे. चला योगेश भाऊ. अरे मागे फिरला. अरे काय योगेश भाऊ, मागाशी एक कुत्रा पलीकडे आला होता, पण हा जरा घाबरला आहे. सकाळी कमरेच्या पेक्षाही वर पाणी होतं, त्यावेळेस लोक डेअरिंग करीत नव्हती. आता मी डेअरिंग केली. चला. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल.